वामण्याला म्हण रात्रीची झोप लागत नाही, रात्री झोप येण्यासाठी म्हण त्याला हल्ली त्या झोपेच्या गोळ्या असतात की नाही त्या घ्याव्या लागत्या. आणि ही बातमी मला कळल्यानंतर मी थोडाच गप बसतोय. का रे पांड्या, चहा घेऊन कुठे चाललाय? वामन दादांकडे. वामन दादांकडे नुसता चहा? अरे नरसळ्या, तुला कळत नाही होय? वामन दादा आता बँकेचे चेअरमन झाले आणि प्रत्येक चेअरमनला चहा बरोबर बिस्किट लागते. तिथं चहा ठेव आणि बिस्किट घेऊन ये. ठेव 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 ठेव. जी. जा पटापट जा आणि सावकाश बिस्किट घेऊन. ला 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 ला. चला चला चला, घाई आहे आपल्याला. अरे वामन दादा, मी तुमच्याचकडे येणार होतो चहा आणि बिस्किटे घेऊन. आता चहा बरोबर कधी बिस्किट खाताना पाहिलेस तुम्हाला? हा, अरे नको, मला जळजळता शिवाय प्रवासही करायचा आहे आम्हाला, हो की नाही? माझ्यासाठी लिंबू सरबत घेऊन ये जा जरा. जी. पांडू दादा, माझ्यासाठी सुद्धा चहा आणा. अरे हा घे ना, हा घे. मला नकोच होता, घे. नाही नाही नको, तुमचा चहा नको मला, ते आणतील ना माझ्यासाठी. नाही ग, मला खरंच नको होता. मला लिंबू सरबत करायला सांगितलंय मी त्याला. अर्थात माझा चहा जर तुला चालणार असेल तरच घे. अहो असं काय बोलताय? चालेल ना मला, घेते मी. जा लिंबू सरबत आण. ए साखर कमी रे. वामन दादा, तुमच्या पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. थँक्स. आज बँकेचा पहिला दिवस आहे ना, मला खूप छान वाटतंय की आज माझे वामन दादा एवढ्या मोठ्या बँकेचं काम सांभाळणार आहेत. काय, मला काम पहिल्यापासून करायचंच होतं ग. काही काही माणसांनी तशी संधीच दिली नाही आतापर्यंत. काही लोकांनी म्हणजे वामन दादा यांच्या मनात तुमच्याबद्दल कायमच आपलेपणाची भावना आहे. हे मी तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाहीये. फक्त ती आपलेपणाची भावना प्रत्यक्षातही दिसायला हवी ना. नाहीतर या घरातले माझे हक्क मिळवायला मला प्रभाताईला बोलवायला लागलं नसतं. जाऊ द्या ना वामन दादा, हा न संपणारा वाद आहे. पण माझी खात्री आहे तुम्ही ज्या कामामध्ये हात घालाल ते काम यशस्वीच होईल. अहो काय हे, मगाशी माझ्या मागे लागला होतात ना उशीर होईल म्हणून, आणि आता इथे टाइमपास करत बसलाय. घरातल्या नोकर माणसांबरोबर बोलायला तुमच्याकडे वेळ आहे, पण बायकोवर मात्र दादागिरी. पांडू आण बाबा सरबत, आता जास्त गरज आहे बाबा त्याची. जी. हा घ्या. हे लगे जरा. आई गाई. अहो अहो हळू प्या, ठसका लागेल. तू काळजी करायची गरज नाही, त्यासाठी मी समर्थ आहे. झालं, चला. येतो. जानकीताई, जानकीताई काय होते तुला?
जानकी ताई, अगं माऊ बघ की किती रडतीये. काय होतंय तुला? जानकी ताई, सुगंधा, मला कसं तरी होतंय. तू कोणाला तरी बोल. आले आले. ये रे बाबा, फोन लवकर ये. अजून कसं वाजत नाही? बंद तर नाही ना? चालू आहे रिंग वाजती. हो, काम बिम सोडून इथं काय करताय? अगं हीच ती ऐतिहासिक जागा आहे जिथं मी वामण्याच्या चहामध्ये औषध टाकलेलं आहे. आता फोनची वाट बघतोय मी. आता वामण्या जाणार हायवेवर ड्रायव्हिंग करत आणि मध्येच त्याला झोप येणार आणि या वामण्याची अख्खी फॅमिली ढगात जाणार. फोनची वाट बघतोय मी. शेत चिल्ली सारखी स्वप्न बघू नका. म्हणजे सगळी माती खाऊन ठेवली तुम्ही. म्हणजे गेल्या वेळेला जानकीसाठी तयार केलेलं दूध जसं अमृता प्यायली होती ना, तसं या वेळेला वामनदादांसाठी तयार केलेला चहा जानकी प्यायली आहे. असं कसं झालं? मी स्वतःच्या हाताने माझ्या स्वतःच्या हाताने वामण्याच्या चहामध्ये गोळ्या टाकल्या होत्या. स्वतःच्या हाताने औषध टाकलं, स्वतःच्या हाताने पाजला नाहीत ना चहा त्याला? नाही घोळ करून ठेवलाय आता तुम्ही. नाही, काय गोळ नाही काही नाही. गेल्या टायमाला अमृताबद्दल मला वाईट तरी वाटले होते. आता वाईट वाटायचं काही कारणच नाही. बरोबर नकळत बाण योग्य ठिकाणी लागलाय जानकीला. कळते का तुला? जानकी बेशुद्ध पडली म्हणली ना, जा बघू लवकर, जा आणि बघून ये बघू गेली का हाय ते. अहो, अशा नुसत्या झोपेच्या गोळ्या घेऊन मरत का कुणी? पण मला काय वाटतं, तिला कशाला मारायची आत्ता? आपल्याला काय त्रास आहे तिचा? उलट माझीच बाजू घेते कधीतरी सगळ्यांसमोर. थोड्याशा सुखासाठी वाईट माणसानी असं वागायचं नसते, विरघळून जायचं नसते. आणि जर प्रेमात पडायचं असेल तर ते फक्त स्वतःच्या प्रेमात पडायचे, दुसऱ्या कोणाच्या बी नाही. कळलं की नाही? ती सोन्यासारखी सुवर्ण संधी चालून आलेली आहे. घरामध्ये कोण नाही, आत्याबाई तिथे झोपा काढते. डाव साधायची योग्य वेळ आहे. पटकन जाण संपून टाक. पण आत्ताच मारायची, जानकीलाच मारायची. आणि जानकीचं काय बरं वेळ झालं तर आपल्याला तेच हवंय की एवढी वर्ष आपण वाटच बघतोय. जानकी म्हणजे दादाचा जीव आहे त्याच्यात अडकलेला. एकदा जानकी संपली की नाही की दादा जातोय की नाही बघ लवकर. आणि मग या सगळ्या वैभवाचा मालक आपण. अहो, पण म्हणजे नक्की काय करायचं? माझ्या फर्स्ट बायकोला कसं मारलं तू? कठड्यावरून ढकलून दिलं की नाही? तेव्हा ती तर शुद्धीवर होती, ही आता बेशुद्ध आहे. म्हणजे काम जास्त सोपं झालं. चल निघ लवकर, निघ चल. अहो, पण ऐका, काय ऐकायचं नाही आता. या टायमाला जर का तू जानकीला संपवलं नाही की नाही तर लक्षात ठेव, असं गोल गालावरनं हात फिरवून गच्चीच्या कटडावरनं ढकलून देईन. शानपणा करायचं नाही. चल निघ लवकर, अहो निघ. जेव का जेवतात. एकदा का जानकी मेली मग या सगळ्या वैभवाचा मालक मी होणार. श्रीमंत परशुराम किल्लेदार. जानकी ताई, हे बघ, इथं ना मोकळी हवा मिळत नाही ना, म्हणून गुदमरल्यासारखं होतंय बघ तुला. चल वर वर गेलं ना की बरं वाटेल तुला. गच्चीवर जाऊ. नको, तू इकडे कोणा तरी बोल. अगं ऐक माझं, तू काही बोलू नको ग. तिथं गेल्यावर बरं वाटेल तुला. चल ना, चल 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 चल. वाकनीस, रमावतीचे हाल हवाल काय आहेत? सगळं आपण ठरवल्याप्रमाणे चाललंय साहेब. सगळ्या रमावतीमध्ये बॅनर्स आणि पोस्टर्स लागले आणि वामनरावांच्या गाडीला घेराव घालणारे बँकेच्या बाहेर जमलेत सगळे. सगळं मनासारखं होणार हे नक्की. फक्त या प्रकारात तुमचं जरा बारीक लक्ष असू दे. मला काय वाटतं साहेब की या सगळ्या प्रकाराचा वामनराव तुमच्यावर संशय घेतील.
आणि समजा त्यांनी नाही घेतला तरी अहिल्या वहिनी त्यांना संशय घ्यायला भाग पाडतील, कारण तुमच्या मदतीशिवाय रमावतीमध्ये असं आंदोलन कोणीच करू शकत नाही. त्यामुळे संशय तुमच्यावरच येणार. मी या सगळ्याला तयार आहे वाकणीस. आपल्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचा आहे तो म्हणजे हा घेराव. वामन या पहिल्याच धक्क्यात खचला पाहिजे. पुन्हा तोंड वर काढता कामा नये त्यानं. या प्रकारामुळे भविष्यात येणाऱ्या संकटांची चाहूल लागली पाहिजे त्याला. आणि समजा यातनं ते सावरले तर मी म्हणेन आपल्या बँकेला चांगला चेअरमन मिळाला, राहू देत त्याला. साहेब, आपला मुद्दा हा आहे की उद्या वामनरावांनी आपल्या आर्थिक बाजूला धक्का लावला तर काय करायचं? तर तेच करायचं जे आपण इतर कोणाबरोबरही केलं असतं. मी पुन्हा पुन्हा सगळ्यांना बजावून सांगितलंय की वामनरावांना आणि त्यांच्याबरोबर असणाऱ्या कोणालाही धक्का लागता कामा नये. आणि इतकं करूनही जर काही 19-20 झालंच तर सांभाळून घ्या. अजून आपण तरी काय करणार, नाही का साहेब? पण राहून राहून एका गोष्टीचं वाईट वाटतंय. आज पहिल्यांदा रमावतीमध्ये कोणीतरी किल्लेदाराच्या विरोधात घोषणा देणार. खूप विचार करता तुम्ही वाकणीस, पण तो किल्लेदार नरसिंह नाहीये ना. कारण रमावती फक्त एकाच किल्लेदाराला ओळखते आणि तो म्हणजे नरसिंह किल्लेदार. सुगंधा, मला खाली घेऊन जा, मला त्रास होतोय. अहो हवा आली ना की बरं वाटत. चला. आई सुगंधा, मला आता खाली नाही जायचं, एकदम ढगात जायचं वरती. खर तर तुमच्या बरोबर लय स्वप्न रंगवली होती. काय हरकत नाही, पुढच्या जन्मामध्ये पुरी करू. तर मी काय म्हणतो वहिनी, हो, काय गप्पा मारत बसणार का तिच्याशी? चला लवकर आवरा. चला जानकी ताई, चला. पार्सल जाऊ दे. पाऊले चालली पंढरीची वाट, पुढच्या जन्मामध्ये भेटू. चला. अगं शुभ कार्याला माझा बी हातभार लागू दे. अरे आलो. साहेब, मी निघू आता? निघा वाकणीस, अजून बरीच कामं बाकी आहेत. उशीरही झालाय. तिथे काय होतंय ते कळवत राहा मला. एकच लक्षात ठेवा वाकणी, वामनच्या प्रेमापोटी काही चुका होऊ देऊ नका. वामनरावांवर माझं प्रेम आहे हे नक्की, पण साहेब तुमच्या शब्दाबाहेर काहीच नाही. तसा माझा विश्वास आहे तुमच्यावर. पण काय ना वाकणीस, अशा नाजूक प्रसंगी निष्ठा ढळण्याची संभावना असते. म्हणजे कुठल्या लोभापोटी नाही, पण भावनिक पातळीवर चुका होऊ शकतात. साहेब, असं काही होणार नाही. दुपारपर्यंत सगळं चित्र स्पष्ट होईल. या तुम्ही. जानकीशी बोलायचंय मला थोडं. साहेब, जानकी वहिनी नाराज आहेत का? नाही, म्हणजे तसं वाटलं मला म्हणून विचारलं. वागणीस रस्त्यावरच्या अनोळखी माणसाला ठेच लागली तरी जानकीच्या डोळ्यातून टचकन पाणी येतं. इथे तर वामनचा मुद्दा आहे. तो जरा तिच्या जास्त जवळचा आहे, पण समजावेन मी तिला. ठीक आहे साहेब, येतो मी. जानकी, जानकी. भाईसाहेबांचा राग अजून गेलेला दिसत नाही. अजून चिडले. चला समजावूया तिला. जानकी वहिनी, साहेब, वहिनी, वहिनी.
जानकी वहिनी, जानकी वहिनी, साहेब साहेब जानकी वहिनी, साहेब काळजी करू नकोस जानकी, सगळं व्यवस्थित होईल. जानकी तू धीर सोडू नकोस. जानकी, जानकी तू काळजी करू नको. जगातले सगळे उत्तम डॉक्टर तुझ्या दिमतीला उभे करेन मी. जानकी तू घाबरू नको. जानकी धीर सोडू नको. जानकी, जानकी, जानकी बघ माझ्याकडे. जानकी मी आहे तुझ्या बरोबर, तुझ्या बरोबरच थांबीन मी. जानकी. बाय, पेशंटला आत घ्या प्लीज. बाकीच्या इथंच थांबा. डॉक्टर प्लीज मला तिच्या बरोबर राहू द्या. मी तिला शब्द दिलाय तिच्या बरोबर राहीन म्हणून. साहेब आपल्याला कोणालाही आत जाता येणार नाही. वाकणीस प्लीज किल्लेदार साहेब. डॉक्टर मी तुमच्या पाया पडतो. माझ्या जानकीला वाचवा डॉक्टर. परमेश्वरावर विश्वास ठेवा, कारण परिस्थिती बिकट आहे. वाकणीस कसं झालंय सगळं? काय झालं काय नक्की? अरे हे सगळं लपडच झालं बघ. आयुष्यामध्ये एवढी लपडी केली कधी साला पुरावा माग ठेवला नाही. या वेळेला चुकलंच माझं. त्या जानकीचा गळा दाबून ठार मारून नंतर तिला त्या गच्चीवरनं ढकलायला पाहिजे होतं मी. चुकलंच बघ माझं. मला काय वाटतं माहिती का, म्हणजे हॉस्पिटलचं वातावरण बघून तरी मला असं वाटतंय की जानकी काय जगत नाही. जानकी काही जगत नाही. किल्लेदार आहे ती किल्लेदार. या किल्लेदार समजत माहित नाही तुला अजून. कळलं की नाही? एक बी पटकन मरत नाही माणूस कुठला. एवढी चिवट आहेत ना लोक सगळी. गेल्या टायमाला 15 फुटावरनं गोळ्या हाणल्या होत्या त्या दादाला. मेला काय त्यो? नाही मेला. त्या किडनॅपरनं अमृताला पळवून नेलं. मेली काय? नाही मेली. तू सुमित्राला खाली ढकलून दिलं. मेली काय? 8 दिवस घेतले मारायला मायला तिनं. सगळे चिवट लेकाचे. अहो पण जानकी 100% मरणार बघा. काय मरेल? उद्या ती जगली तर आपल्याला पाहिलंय तिनं. अहो कशी ओळखल ती तुम्हाला? ती इतकी गुंगीत होती ना की तिने आपल्या दोघांना ओळखलेलंच नसणार. ते डोकं बी काय का ना तुला? सुगंधा सुगंधा म्हणून 10 वेळा नावाने हाक मारली तुझ्या. कसं नाही ओळखले? उद्या जर ती जगली की नाही तर आपलं काही खरं नाही. आपण गेलो 14 वर्ष खडी पडायला तुरुंगात. पोलिसांची नाही ग भीती वाटते ना दादाची. दादाला ओळखलेलं नाही तू अजून. माझ्यापेक्षा 10 पटीनं डेंजर माणूस. आतापर्यंत इतक्या लोकांना ढगात पोचवलं असेल. ह्या कानाचा त्या कानाला पत्ता लागलेला नाही. त्याला जर सगळं कळलं की नाही आपल्या दोघांचं काय करेल, कुठं पाठवल, पत्ता बी लागणार नाही. अहो पण तुम्हाला कुठं बघितलंय कुणी? अगं म्हणूनच तर मी गच्चीमध्ये लपून बसलो होतो. मला माहित होतं दादा गच्चीत येणार नाही. पहिला जानकीला घेऊन इस्पितळामध्ये जाणार. म्हणून गच्चीत लपून बसलो. त्यामुळे मी घरामध्ये होतो याला काय पुरावाच नाही. म्हणूनच आपण जे ठरवले तेच सांगायचं बरं का. म्हणजे जानकीला गुंगी आली म्हणून तू तिला सावरत सावरत हॉलमध्ये घेऊन आली पाय मोकळे करायला म्हणून, तिला बरं वाटेल म्हणून. आणि मग तिला तहान लागली. मग तिने पाणी मागितलं. मग तू तिला हॉलमध्ये बसविलं. पाणी आणायला गेली. पाणी घेऊन येतो तर काय जानकी गायब. आणि नंतर मग बाहेर आरडाओरडा ऐकायला आला. आणि म्हणून जाऊन बघितलंस तर हे सगळं तुला कळलं. कळलं की नाही? असंच सांगायचं. अहो हे सगळं मी सांगेन, पण हे कधी ती जानकी गचकल्यावर ना. तिची ठकठक चालू आहे तोपर्यंत आपण घाबरूनच राहायला पाहिजे. ती ठकठक थांबवावी लागेल. हॉस्पिटलमध्ये जातो आणि जानकीचा गळा दाबून तिला ठारच मारतो. तसा बी हॉस्पिटलमध्ये जाऊन माणसं मारण्याचा माझा अनुभव लई तगडा आहे बरं का. पण आता जे काही कराल ना ते एकदम सांभाळून करा. कारण या वेळेला जर का आपण सही सलामत सुटलो ना तर मग आपलंच राज्य या घरावर. तुझं म्हणणं बी बरोबर आहे. आता आधी जाऊन बघ जा आत्याबाई झोपली का गचकले ते. आता जानकीला जरा जर लागलं की नाही आत्याबाईला कळ येते. आता एवढं सगळं झाल्यावरती गचकले का जाऊ बघून ये जा. पहिला आली जा बघून ये.
अरे देवा, नक्की डोकेदुखी झाली रे बाबा. सोडव रे बाबा, सोडव.